गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन 2 तासाचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करू म्हणून आश्वासने दिली। मात्र आज निवडणुकीला 3 महिने उलटले असले तरी हे आश्वासन पूर्ती न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आज 2 तासाचा सत्याग्रह आंदोलन केले आहे। तर हे आंदोलन 18 मागण्यांना घेऊन आले तर यात सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करणे, खुलर समितीचा अहवाल सादर करा, पीएफ आरडीए कायदा रद्द करण्यात यावा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करा आदी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले असून सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे।